इव्हन येस. रविवारी मी माझ्या संस्थेकडून हेल्थ चेकअपचा कॅम्प घेतला होता. माझ्या सगळ्या सभासदांकरता, मेंबरकरता. ॲक्चुअली माझी तब्येत आठवडाभर बरी नव्हती, पण तरी तो कॅम्प ऑलरेडी प्लॅन झाला होता. त्यामुळे मला काही तिथे चेंजेस करता येत नव्हते. तर त्या ह्याच्यामध्ये 3 गायनेक आणि एक कॅन्सर स्पेशालिस्ट सगळ्या लेडीज डॉक्टर तिथे आल्या होत्या. आणि 48 पर्सन माझे तिथे मेंबरशिप जे आहेत, ते हेल्थ चेकअप करण्याकरता आलेले होते. तिथे हं. ऐनवेळेस मला बोलायला लागलं ॲज अ चेअरमन म्हणून. पण ते सगळ्या डॉक्टरांनी आणि तिथल्या सगळ्यांनी माझी लीडरशिप आणि माझं बोलणं ॲप्रिशिएट केलं. त्यांना तिथे खूप आवडलं, की तुम्ही एक लीडर तिथं आहात, एका टीमला लीड करत आहात आणि तुम्ही प्रेझेंट चांगल्या तिथं झालात. त्यामुळे तिथे ॲप्रिसिएशन मिळालं मला. ते एक सांगायचं होतं. आणि आठवडाभर मी खूप आजारी होते. पण 2 दिवस झाले डी स्टार्ट केला. पॉझिटिव्ह इतकं आलंय मनामध्ये, इतकं शरीरात आणि मनामध्ये बदल झालाय, की आज तर मला पूर्ण बरं वाटतंय. म्हणजे वॉव! एक 2च दिवस आणि स्टार्ट केला. केलं मी 1-2 वेळा. हं, त्याच्यामुळे पण खूप फरक पडला. पण हं. आज तर सकाळी मला खूप छान वाटलं. इतकी सकाळ सुंदर गेली. तर मला हो, दिवस माझा खूप चांगला गेला. त्यामुळे परफेक्ट. थँक सो मच. आज आपण गाईडेड मेडिटेशन केलं होतं. गाईडेड मेडिटेशनचा रिझल्ट खूप चांगला येत असतो ॲक्चुअली आणि त्याने खूप खूप फरक पडतो. थँक सो मच डी-एस-पीच्या फीडबॅकबद्दल. थँक सो मच.